नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एनएस मराठीच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मी अजय तेलंग आपले स्वागत करतो। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये अशाच एका नवीन भरतीबाबतची नवीन अपडेट तुमच्यासाठी घेऊन आलोय। तर महाराष्ट्रातील पात्र उमेदवारांकरिता पुन्हा एकदा नोकरीची सुवर्ण संधी असून युनियन पब्लिक सेवा कमिशन यांच्या अंतर्गत 323 रिक्त जागांसाठी गट ब पदांच्या भरतीबाबतची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। पात्रता पदवी असलेल्या उमेदवारांची सरळ सेवा पद्धतीने रिक्रुटमेंट कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना या विभागामध्ये घेतल्या जात आहे। त्यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवला जात आहे। तर या विभागाकडून ठरवून दिलेल्या एलिजिबिलिटी क्रायटेरियानुसार तुम्ही जर पात्र ठरत असाल तर नक्कीच या पदांसाठी अर्ज सादर करू शकता। तर याच भरतीबाबतची थोडक्यात माहिती आजच्या व्हिडिओमध्ये पुढे बघणार आहोत, तेव्हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता संपूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। आपल्या एनएक्स मराठी युट्यूब चॅनलवरती तुम्ही जर नवीन आला असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व त्याचसोबत बाजूची नोटिफिकेशन बेल प्रेस करायला विसरू नका अशाच नोकरी संदर्भातील नवनवीन अपडेट्स डेली बघण्यासाठी। चला तर मग कोणताही वेळ वाया न घालवता आजच्या भरतीबाबतच्या व्हिडिओला सुरुवात करूया। तर या ठिकाणी बघू शकता युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन यांच्या मार्फत ही रिक्रुटमेंट पर्सनल असिस्टंट या पदासाठी होत आहे। त्याबाबतची जाहिरात या ठिकाणी या विभागाकडून प्रसिद्ध केल्या गेली आहे। तर एम्प्लॉईज प्रोव्हिडंट फंड ऑर्गनायझेशन या विभागामध्ये या पदाची ही पदभरती एकूण 323 रिक्त पदसंख्येसाठी या ठिकाणी होत आहे। त्याबाबतची सविस्तर जाहिरात या विभागाच्या माध्यमातून या ठिकाणी प्रसिद्ध केल्या गेली आहे। तर या ठिकाणी बघू शकता कॅटेगरीनुसार वॅकन्सी इथे देण्यात आली आहे, ज्यामध्ये अदर कॅटेगरी करता 132 वॅकन्सी आहे, ईडब्ल्यूएस करता 32 वॅकन्सी, ओबीसी कॅटेगरी करता 87 वॅकन्सी, एससी करिता 48, एसटी करिता 24 तर पीडब्ल्यूबीडी करिता 12 वॅकन्सी अशा एकूण मित्रांनो 323 रिक्त पदसंख्येसाठी ही पदभरती पर्सनल असिस्टंट या पदासाठी या ठिकाणी होत असून त्याबाबतची जाहिरात या ठिकाणी प्रसिद्ध केल्या गेली आहे। तर या जाहिरातीमध्ये या पदभरतीबाबत सविस्तर माहिती देण्यात आलेली आहे। तर स्टेप बाय स्टेप संपूर्ण पदभरतीबाबतची माहिती आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत, तेव्हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता संपूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, जेणेकरून या संपूर्ण पदभरतीबाबतची सविस्तर माहिती घेण्यासाठी तुम्हाला कसलीही अडचण या ठिकाणी जाणार नाही। तर या ठिकाणी या पदासाठी वेतन बघू शकता मित्रांनो, या ठिकाणी लेवल 7 या पे मॅट्रिक नुसार वेतन दिलं जाणार आहे। त्यानंतर या पदासाठी अर्ज करण्याकरता वयाची अट या ठिकाणी बघू शकता, किमान वयाची अट 18 वर्ष तर कमाल वयाची अट कॅटेगरीनुसार देण्यात आलेली आहे, ज्यामध्ये अदर कॅटेगरी करता ईडब्ल्यूएस करिता 30 वर्ष वयाची अट असणार आहे। त्यानंतर ओबीसी करता 33 वर्ष, एससी एसटी करता 35 वर्ष तर पीडब्ल्यूबीडी करिता 40 वर्ष अशी कमाल वयाची अट इथे देण्यात आलेली असून या एलिजिबिलिटी क्रायटेरियानुसार तुम्ही जर या पदासाठी पात्र असाल तर नक्कीच या ठिकाणी अर्ज सादर करा। त्यानंतर मित्रांनो वयोमर्यादेनंतर या ठिकाणी शिक्षण पात्रता सुद्धा आवश्यक असणार आहे। तर या पदासाठी अर्ज करण्याकरता शिक्षण पात्रता इथे काय लागणार आहे, तर ज्या उमेदवाराकडे मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी आहे किंवा ज्या उमेदवाराकडे 120 शब्द प्रति मिनिट या अर्थेचे इंग्लिश व हिंदी या भाषेमध्ये स्टेनोग्राफी डिक्टेशन टाइम 10 मिनिटाचा या अर्थेचे, त्यानंतर कम्प्युटरवरती या ठिकाणी ट्रान्सक्रिप्शन टाइम या ठिकाणी हिंदीमध्ये 65 मिनिटाचा व इंग्लिशमध्ये 50 मिनिटाचा या अर्थेचे शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र या ठिकाणी आहे, ते उमेदवार या ठिकाणी या पदासाठी अर्ज सादर करू शकणार आहे। तर अशा प्रकारे एकंदरीत मित्रांनो बॅचलर डिग्री पूर्ण केलेला उमेदवार या पदासाठी अर्ज करण्याकरता एलिजिबल आहे। तर या एलिजिबिलिटी क्रायटेरियानुसार या शिक्षण पात्रतेनुसार तुम्ही जर या पदासाठी एलिजिबल असाल तर नक्कीच या ठिकाणी अर्ज सादर करा। त्यानंतर मित्रांनो या पदासाठी निवड झाल्यानंतर उमेदवाराला कोणकोणती कामे या ठिकाणी करावी लागणार आहे त्याबाबतची कार्याबाबत माहिती इथे देण्यात आलेली आहे। तर सविस्तर जाहिरातीमधून तुम्ही माहिती या ठिकाणी घेऊ शकता, कोणकोणती कामे या ठिकाणी करावी लागणार आहे त्याबाबतची माहिती इथे देण्यात आलेली आहे। त्यानंतर या ठिकाणी बघू शकता ग्रुप बी चे पद या विभागाकडून भरल्या जात आहे। तर या पदासाठी हेडक्वार्टर्स मित्रांनो न्यू दिल्लीमध्ये असणार आहे, 2 वर्षाचा प्रोबेशन टाइम या ठिकाणी असणार आहे। त्यानंतर मित्रांनो या पदासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज कशा प्रकारे सादर करायचा आहे, कोणती तारीख या ठिकाणी असणार आहे त्याबाबत महत्त्वाच्या सूचना या ठिकाणी देण्यात आलेल्या आहेत। तर ऑनलाईन पद्धतीने तुम्ही या पदासाठी अर्ज सादर करू शकता। upsconline.nic.in या वेबसाईटवर जाऊन तुम्हाला या पदासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करायचा आहे। 7 मार्च 2024 पासून या पदासाठी अर्ज करण्याकरता सुरुवात झालेली आहे। तर या ठिकाणी अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 मार्च 2024 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख या ठिकाणी देण्यात आलेली आहे। त्यानंतर फॉर्म मध्ये काही एडिट करायचे असल्यास, काही करेक्शन करायचे असल्यास याबाबतची माहिती सुद्धा इथे देण्यात आलेली आहे। शेवटची तारीख 3 एप्रिल 2024 पर्यंत या ठिकाणी असणार आहे। तर अशा प्रकारे ऑनलाईन अर्ज सादर करण्याबाबत काही महत्त्वाच्या सूचना या ठिकाणी देण्यात आलेल्या असून तुम्ही या सूचनेनुसार या पदासाठी अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर करू शकता। त्यानंतर मित्रांनो या पदभरतीसाठी सिलेबस कशा प्रकारे असणार आहे, परीक्षेचे स्वरूप या ठिकाणी कशा प्रकारे असणार आहे त्याबाबतची माहिती इथे देण्यात आलेली आहे। तर या ठिकाणी बघू शकता मित्रांनो परीक्षेचे स्वरूप या ठिकाणी कशा प्रकारे असणार आहे। तर या रिक्रुटमेंट टेस्ट साठी मित्रांनो तुम्हाला 2 तासाचा वेळ या ठिकाणी देण्यात जाणार आहे, म्हणजे सर्व प्रश्नांसाठी
बरोबर मार्क या ठिकाणी असणार आहे. त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी बघू शकता मल्टिपल चॉईस आन्सर या ठिकाणी असणार आहे, म्हणजे बहुपर्याय स्वरूपाची ही परीक्षा या ठिकाणी असणार आहे. तर या ठिकाणी या परीक्षेचे स्वरूप कशा प्रकारे असणार आहे, कोणती लँग्वेज या ठिकाणी असणार, तर या ठिकाणी मित्रांनो इंग्लिश आणि हिंदी या दोन भाषेमध्ये तुमची टेस्ट या ठिकाणी घेतल्या जाणार आहे. तर या ठिकाणी बघू शकता मित्रांनो रॉंग आन्सर करता या ठिकाणी पेनल्टी इथे बसणार आहे. तर या ठिकाणी मित्रांनो बघू शकता संपूर्ण माहिती परीक्षेच्या स्वरूपाबाबत इथे देण्यात आलेली आहे. त्यानंतर मित्रांनो सिलेबस कशा प्रकारे असणार आहे त्याबाबतची माहिती सुद्धा इथे देण्यात आलेली आहे. इंग्लिश लँग्वेज, त्यानंतर जनरल अवेअरनेस, क्वांटिटेटिव्ह ऍप्टिट्यूड, रिजनिंग कम्प्युटर ऍप्टिट्यूड असं सिलेबस या परीक्षेचे असणार आहे. संपूर्ण माहिती सिलेबस बाबत, परीक्षेच्या स्वरूपाबाबत, कशा प्रकारे अर्ज सादर करायचा आहे, त्यानंतर परीक्षेचे स्वरूप कशा प्रकारे असणार आहे, किती गुणांसाठी मित्रांनो ही परीक्षा या ठिकाणी असणार आहे त्याबाबतची सविस्तर माहिती या जाहिरातीमध्ये या ठिकाणी देण्यात आलेली आहे. तर या जाहिरातीच्या माध्यमातून तुम्ही या पदभरतीबाबतची सविस्तर माहिती घेऊ शकता. त्यानंतर मित्रांनो परीक्षेसाठी या ठिकाणी परीक्षा केंद्र कोणते असणार आहे त्याबाबतची माहिती सुद्धा इथे देण्यात आली आहे. तर या ठिकाणी बघू शकता महाराष्ट्रामध्ये काही परीक्षा केंद्र या ठिकाणी देण्यात आले, ज्यामध्ये मुंबई, नागपूर, नाशिक, नवी मुंबई, पणजी, गोवा अशी परीक्षा केंद्र या ठिकाणी असणार आहे. तर अशा प्रकारे महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी काही ठिकाणी ही परीक्षा केंद्र या ठिकाणी नागपूर वगळता या ठिकाणी असणार आहे. त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी या पदासाठी अर्ज करण्याकरता अप्लिकेशन फी किती लागणार आहे त्याबाबतची माहिती इथे देण्यात आलेली आहे. तर या ठिकाणी बघू शकता SC ST फिमेल कॅन्डिडेट करता ही परीक्षा फी या ठिकाणी एक्झाम्प्टेड केलेली आहे. जनरल कॅटेगरी करता 25 रुपये फी या ठिकाणी असणार आहे. फक्त 25 रुपये फी जनरल कॅटेगरी करता या ठिकाणी भरावी लागणार आहे. तर या ठिकाणी SBIच्या शाखेमध्ये जाऊन ऑफलाईन पद्धतीने तुम्ही या ठिकाणी ही फी भरू शकता किंवा ऑनलाईन पद्धतीने सुद्धा ही फी या ठिकाणी भरू शकता. तर अप्लिकेशन फी भरण्याबाबत काही सूचना जाहिरातीमध्ये देण्यात आलेल्या, तर त्या सूचना वाचून तुम्ही त्या पदासाठी अप्लिकेशन फी या ठिकाणी भरू शकता. त्यानंतर या पदासाठी अप्लिकेशन कशा प्रकारे सादर करायचं त्याबाबतची माहिती इथे देण्यात आलेली आहे. ऑनलाईन पद्धतीने तुम्ही या पदासाठी अर्ज सादर करू शकता. upsconline.nitin.in या वेबसाईटवर जाऊन तुम्हाला या पदासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करायचा आहे. ऑनलाईन अर्ज सादर करताना कोणतेही डॉक्युमेंट्स अपलोड करण्याची गरज नाही, फक्त लेटेस्ट फोटोग्राफ व सिग्नेचर या ठिकाणी अपलोड करायचे आहे. त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी संपूर्ण फॉर्म या ठिकाणी भरून घ्यायचा आहे. त्यामध्ये तुमचा ईमेल ID, ऍड्रेस आणि मोबाईल नंबर या ठिकाणी असणे आवश्यक आहे. तर या ठिकाणी अर्ज करण्याबाबत संपूर्ण माहिती या जाहिरातीमध्ये या ठिकाणी देण्यात आलेली आहे. संपूर्ण फॉर्म या ठिकाणी भरून झाल्यानंतर त्याची प्रिंट या ठिकाणी काढून घ्यायची आहे. अशा प्रकारे संपूर्ण माहिती या जाहिरातीमध्ये या ठिकाणी देण्यात आलेली आहे. तर सविस्तर माहिती तुम्हाला जर घ्यायची असेल तर जाहिरात बघू शकता. जाहिरातीची PDF मित्रांनो मी माझ्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये किंवा टेलिग्राम चॅनलवर प्रोव्हाइड करणार आहे. टेलिग्राम चॅनलवर जाऊन तुम्ही या ठिकाणी भरतीबाबत रिक्रुटमेंट या ठिकाणी निघालेल्या असतात त्याबाबतची माहिती मी त्या टेलिग्राम ग्रुपवर देत असतो. तेव्हा टेलिग्राम चॅनलला नक्की या ठिकाणी भेट द्या, जेणेकरून पुढे निघणाऱ्या भरतीबाबत संपूर्ण माहिती तुम्हाला मिळेल. टेलिग्राम चॅनलची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये प्रोव्हाइड केलेली आहे. तर अशा प्रकारे मित्रांनो युनियन पब्लिक सेवा कमिशन यांच्या मार्फत एकूण 323 रिक्त जागांसाठी गट ब चे पर्सनल असिस्टंट हे पद कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना या विभागामध्ये भरल्या जात असून त्याबाबतची सविस्तर जाहिरात या विभागाकडून प्रसिद्ध करण्यात आलेली आहे व त्याबाबतची थोडक्यात माहिती आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. तेव्हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. आपल्या NX मराठी युट्यूब चॅनलवरती तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. त्यासोबत बाजूची नोटिफिकेशन बेल प्रेस करायला विसरू नका. ज्या उमेदवारांना अशा नोकरीची आवश्यकता त्या उमेदवारांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा. या भरतीबाबत तुमच्या ज्या काही समस्या, जे काही प्रश्न असतील तर कमेंट करून नक्की सांगा. शुभेच्छा मित्रांनो अशाच नोकरी संदर्भातील भरतीबाबतच्या पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.